राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणतो ही महानगरपालिका आमच्याच ताब्यात येणार। आखा पॅनल सुद्धा नाही। हम ऐसा करेंगे तैसा करेंगे, हमने ऐसा किया ना आता हम तैसा करेंगे। बार हाँगकाँग करून टाकते रुपीनगर। पवार साहेबांच्या पक्षाला तर अजितदादांच्या राष्ट्रवादीनी 5 जागा दिल्या। 5 जागा ज्यांच्यावरती हा परिसर ही पंचक्रोशी, त्यांची खासदारकी इथली साहेबांची, त्यांच्या पक्षाला फक्त 5 जागा आहे आणि 128 जागेपैकी फक्त 115 उमेदवार भेटलेत राष्ट्रवादीला। आणि तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणतो ही महानगरपालिका आमच्याच ताब्यात येणार। आखा पॅनल सुद्धा नाही, पूर्ण पॅनल सुद्धा नाही। 128 पैकी 115च उमेदवार तुम्हाला भेटले। ते बी उमेदवार कोणते? आमच्याकडून गेलेले निम्मे अर्धे असतील। राजा उदार झाला, हाती 5 दिल्या। निवडणुकीच्या आधी महिना 2 महिने फेसबुक व्हॉट्सअप सगळं काय चालवायचं, सोशल मीडिया याऊ ठाऊ 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 हम ऐसा करेंगे तैसा करेंगे। अरे काय उमेदवार आणि काय तारा, आणि हमने ऐसा किया ना आता हम तैसा करेंगे। बार हाँगकाँग करून टाकते रुपीनगर। हाँगकाँग पेक्षा सुद्धा मोठ्या बिल्डिंग आमच्या इथं उभा करून देतील। यांनी निवडणुका जिंकता येत नाहीत। निवडणुकीमध्ये जिंकायला तुम्हाला सांगतो लोकात राहावं लागतं, सुखात राहावं लागतं, दुःखात राहावं लागतं। लोकांचं काय दुःख आहे काय नाही सगळंच काही वाटून घेता येत नाही, परंतु त्यातनं मार्ग काढणारी जी माणसं असतात तीच इथं निवडून येत असतात। बाकीच्यांचं काही काम नाही। आणि सतत संपर्कात राहिलेला माणूस पाहिजे। अचानकपणे आणि नुसत्या पैशावरती पाण्यावरती जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मला वाटतं पिंपरी चिंचवडचे 128 वार्ड हे टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांनी वाटून घेतले असते। इथं तुझी सून उभा कर, त्या तिकडं माझा जावई उभा करतो, त्याच्या पलीकडं माझी नातसून उभा करतो, असे सगळे माणसं उभा राहिले असते। आणि 128चे 128 माणसं उद्योगपतींच्या तुम्हाला सांगतो घरातले निवडून आले असते। पण निवडून येतात का? नाही। आता काही काही लोक म्हणतात इतके आणि आम्ही असं करू। लोक म्हणतात बर, नाही तर कुणीच कोणाला म्हणत नाही। बरेच उमेदवार असं असतात निवडणुकीच्या आधी कधीच कोणाचं काम करायचं नाही काय नाही। जनता जनार्दन मी उभा राहू का असं विचारायला येते। आता लोक उभा राहू का विचारल्यावर प्रवीण भाऊ लोक म्हणतात तुमच्याशिवाय तर पर्यायच नाही, तुमच्या इतका चांगला उमेदवारच नाही। असं का? मग मी उभा राहतो। त्याला उभा करतील, त्याचा खर्चा पाणी करतील, तो जे जे म्हणेल त्याला बिलकुल कोणी नाही म्हणत नाही। पण मतदानाच्या वेळेस त्याला मतदानच पडत नाही। ही वस्तुस्थिती आहे का? लोक विनाकारण मतदान करत नाही। मतदान देणं म्हणजे मत देणं आहे, आपलं स्वतःचं मन देणे। 5 वर्षासाठी मन देतो तो मायबाप, त्याचं ते अमूल्य आहे, बहुमूल्य मतदान आहे। आणि ते मतदान करताना माणूस फार विचार करून मतदान करतो, असं तसं मतदान करत नाही। आमच्या देशामध्ये म्हणतात अडाणी माणसं आहेत। माणसं शिक्षणाने अडाणी असतील, पण मतदानाच्या बाबतीत अजिबात निरक्षर नाही, तो पक्का साक्षर मतदार आहे। मतदार फार विचार करून, आणि आताची तरुण पिढी ते मोबाईलमुळे याच्यामुळे एवढी हुशार झाली। जर काय आम्ही स्टेजवरून लय गप्पा मारायला लागलो की ते हळूच म्हणतो याच्या इतका मूर्ख माणूस कोणीच नाही। खाली लगेच कमेंट करायला सुरुवात तयारच असते गडी का? विनाकारण माझं मत आहे की काहीही गप्पा मारू नये, जेवढं होतंय तेवढंच हो म्हणलं पाहिजे। मी तुमचं हे करतो ते करतो असे काही आश्वासनं देऊन लोक मत देत नाही। जेवढं होईल तेवढं